Welcome to Happy Tales for Kids, where fun stories come alive. आज आपण ऐकणार आहोत ससा आणि कासवाची मनोरंजक गोष्ट. एकेकाळी हिरव्यागार जंगलात अनेक प्राणी एकत्र राहत होते. त्यामध्ये ससा आणि कासव हे दोघे मित्र होते. ससा कासवाला म्हणायचा की तू खूप हळू चालतोस आणि कासवावर हसायचा. त्या जंगलामध्ये ससा नेहमी सगळ्यांसमोर आपल्या वेगाबद्दल बढाया मारायचा. त्याच्या बोलण्याने कासव हसत हसत म्हणाला, चला मग आपण शर्यत करूया. असं ऐकून ससा हसायला लागला आणि कासवाला म्हणाला, तू मला हरवणार का? चल मग पाहूयात. सगळे प्राणी जमले आणि ससा व कासव शर्यतीसाठी तयार झाले. त्यामध्ये माकड म्हणत होतं, ससा नक्की जिंकणार. तेवढ्यात मोर म्हणायला लागला की थांब बघू, कासवही हार मानणार नाही आहे. बघूया आपण काय होणार. अशा प्रकारे दोघांची शर्यत सुरू झाली. शर्यत सुरू होताच ससा वेगाने धावू लागला. चेहऱ्यावर आत्मविश्वासाने भरलेलं हास्य होतं. थोड्याच वेळात तो दमला आणि तेवढ्यात बाजूला गाजरांची शेती दिसली. तो ती गाजरांची शेती पाहून खुश झाला. त्याने गाजर घेतली आणि जवळच असलेल्या झाडाखाली जाऊन बसला. त्याने गाजरं खाल्ली. प्रत्येक घास गोडीने चावून खात होता आणि खूप मजेत दिसत होता. त्याने गाजरं खाल्ली आणि विचार केला, थोडा वेळ विश्रांती घेऊया. कासव अजून खूप मागे आहे. कासव मात्र हळूहळू चालत होतं. ससा खूप पुढे गेला असला तरी कासवाने हार मानली नाही आणि चिकाटीने चालत राहिला. ससा झाडाखाली झोपला आणि कासव मात्र हळूहळू पुढे जात राहिला. कासवाने कधीही थांबायचं नाही असं ठरवलं होतं. तो नदी किनारी झाडांच्या सावलीतून शांतपणे चालत राहिला. प्रत्येक पावलात संयम आणि आत्मविश्वास होता. ससा जागा झाला, पण त्याला दिसलं कासव खूप पुढे निघून गेला आहे. ससा खूप वेगाने धावू लागला, पण कासवाने आपली गती कायम ठेवली. शेवटी हळूहळू चालत राहिलेल्या कासवाने शर्यत जिंकली आणि ससा हरला, कारण त्याने कासवाला कमी लेखलं होतं. म्हणूनच म्हणतात, हळू चाललं तरी सातत्य ठेवलं तर नक्कीच यश मिळतं. Thank you for watching today's story. If you enjoyed it, don't forget to like and share it with your friends. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.